what's up? Welcome to our channel. 2024 festive season is officially started now. श्रावण महिना चालू झालाच आहे आणि गणपती फेस्टिवल इज राईट अराउंड अ कॉर्नर. सो आज मी एक फेस्टिवल ट्युटोरियल शेअर करणार आहे. हा माझा पहिलाच फेस टू फेस फुल मेकअप व्हिडिओ आहे. सो प्लीज खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लेट्स स्टार्ट. मी माझा पूर्ण फेस वाईप्सने आधीच क्लीन करून घेतलेला आहे. फर्स्ट मी मॉइश्चरायझर यूज करते. हे एम्ब्रॉयलिसचं मॉइश्चरायझर आहे. इट इज अ बेस्ट मॉइश्चरायझर अँड इट्स माय पर्सनल फेवरेट मॉइश्चरायझर. हे मी बोटानेच डॉटने लावते. नंतर पूर्ण फेसला हे चांगलं लावून घ्यायचं. मॉइश्चरायझर हे मेकअप करतानाच नव्हे तर डेली रुटीनसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपण थोडं ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब घेण्यासाठी थोडा वेळ देणार आहोत. नेक्स्ट मी प्रायमर यूज करते जे माझे ओपन पोर्स ब्लर करेल व माझ्या स्किनवरती एक प्रकारची लेअर तयार करेल. इथे मी करेक्टर न यूज करता डायरेक्ट फाउंडेशन यूज करते. मामाअर्थचं ग्लो अँड सिरम फाउंडेशन. आणि जे मी प्रोडक्ट यूज करते ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच. फाउंडेशन छान ब्लेंड करायचे, अर्थात नेक एरियाला न विसरता, कारण नंतर ते एवढं घाण आणि विचित्र वाटतं. नंतर मी फेस हायलाईट करण्यासाठी पॅकचं माझ्या स्किन टोनपेक्षा 1 शेड लायटर कन्सिलर यूज करते. हे सर्व जिथल्या तिथे ब्लेंड करणं हे मस्ट इम्पॉर्टंट आहे. हे सर्व सेट करण्यासाठी मी ट्रान्सलुसंट पावडरचा यूज करते. ट्रान्सलुसंट पावडर यूज करताना ऑलवेज मेक शुअर जेव्हा आपण ती पफने घेतो तेव्हा ती डायरेक्ट फेसवर अप्लाय न करता हातावरती आधी डॅब करून एक्सेस पावडर काढून घ्यायची आणि नंतरच फेसवरती यूज करायची. त्याचं कारण असं, जास्त पावडर आपल्या फेसवर लागली तर क्रीज लाईन पडू शकतात. सो मला जिथे जास्त स्वेट येतो तिथे मी आधी पावडरने सेट करून घेते आणि नंतर पूर्ण फेस मी सेट करून घेतलेला आहे. हा आपला बेस कंप्लीट झाला आहे. त्यानंतर मी माझ्या आय सॉकेटवरची पूर्ण क्रीज लाईन ब्लेंडरने ब्लेंड करून घेतले. मी ऑलवेज माझे आयब्रोज आणि आय शॅडो बेस झाल्यानंतरच करते.
इथे मी जेल आयब्रोज डिफायनर यूज करते. थोडा फ्लॅट ब्रश आणि स्पुलीने छान मी माझे ब्राउज करून घेतले आहेत. आय शॅडोसाठी मी ब्राऊन न्यूड ट्रान्झिशन शेड अप्लाय केला आहे. त्यानंतर आउटर कॉर्नरला ब्राऊन शेड अप्लाय केल्यानंतर थोडं ब्लॅक शॅडोने लायनरसारखं स्मच करून घेतलं आहे. त्यानंतर आय सॉकेटवरती थोडंसं शिमर ॲड करून लायनर व मस्कारा लावून आय मेकअप इज डन. देन मी ब्लश आणि लिपस्टिक ॲड करून माझा फायनल लुक रेडी केलेला आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा लुक तुम्ही फेस्टिव्ह सीझनसाठी यूज करू शकता. सो कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला लुक.